वळूयात पुढच्या बातमीकडे। बारामती विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी दिले आहेत। मी उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे। गुरुवारी रात्री उशिरा बारामतीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार यांनी हे भाष्य करत स्पष्ट संकेत दिले ते निवडणूक बारामतीतून न लढवण्याचे। अजित पवार यांनी आपला मानस व्यक्त करताच भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवायला सुरुवात केली। अजित पवार यांनी त्यांचे सुपुत्र जय पवार यांना बारामतीतून विधानसभा निवडणुकीत उतरवण्याचे संकेत दिले होते। पण या सगळ्या चर्चा मागे पडल्या आणि अजितदादाच उमेदवार असतील असं बोललं जात होतं। पण गुरुवारी पुन्हा एकदा खुद्द अजित पवार यांनीच याबद्दलचे स्पष्ट संकेत दिलेत आणि सांगितलंय मी ज्याला उमेदवारी देईन त्याला निवडून आणा। आणि एक मी सांगतो, मागच्या वेळेस जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं ह्यावेळेस जास्त कोणी येणार नाही। यावेळेस जास्त कोणी येणार नाही। उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत। ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल। मी जसं मागे म्हणलो होतो की मी एकटा पडलोय तसा मी एकटा पडलेलो नाही। मला माझ्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आज ते पूर्ण करत नाही। ज्यावेळेस आपली उमेदवारी अर्ज भरण्याच्या बद्दलचा निर्णय होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते स्पष्टपणे सांगेन आणि मग तुम्हालाही ते समजून येईल। अशा पद्धतीनं एकंदरीत सगळं चित्र आहे। कारण सगळ्यांना माहिती आहे बारामतीचा कायापालट कोण करू शकतो, बारामतीचा विकास कोण करू शकतो